थंडी काही संपत नाही बघा. पावसाळा झाला 6 महिने, तसेच आता थंडी सुद्धा 3-4 महिने चांगली कडकडीत लागणार आहे. माणसांना व्हायरल खूप होतंय. मला सुद्धा सर्दी ताप झालेली होती, म्हणून म्हटलं चला झणझणीत अशी मिसळ पाव करू. आज ना घरातच घेतल्या मिसळ पाव करायला. गाड्यावरती भेटती बाहेर ना, तशीच सेम टू सेम मिसळ पाव करायची होती. 4-5 माणसांची मिसळ. त्यासाठी मी 3 कांदे घेतले, 1 टोमॅटो घेतला, 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या. त्यानंतर अर्धा इंच अद्रक घेतलं, ते सगळं तव्यामध्ये भाजून घेतलं आणि मसाला करून घेतला मिक्सर. मसाला करून झाल्यानंतर लगेच गॅसवरती पातेलं ठेवलं. तेल गरम झालं की त्यामध्ये 4-5 पळ्या तेलाच्या टाकल्या. तेल गरम झालं की लगेच मी खडे मसाले तुम्हाला दाखवले ते टाकले. त्यानंतर मसाला जो आपण मिक्सरला बारीक केलेला तो टाकला. त्यानंतर मसाला छान असा अर्धा मिनिट भाजून घेतला. मसाल्याचा रंग चेंज झाला की आपण मसाले टाकायला सुरुवात करायची. त्यानंतर मी टाकली धना पावडर, जिरा पावडर, त्यानंतर काश्मीरी पावडर 1 चमचा, त्यानंतर लाल तिखट 2 चमचे असे मसाले टाकून सगळा मसाला आहे तो भाजून घेतला अर्धा मिनिटांनी. त्यानंतर मटकी रात्री भिजायला घातलेली होती ती सुद्धा टाकली 2 मूठ आणि ती मटकी आहे ती सुद्धा चांगली मसाल्यामध्ये भाजून घेते आणि त्यानंतर गरम पाणी टाकायचं, म्हणजे आपल्या मिसळला चव भारी. मिसळ तर भारीच तयार झालेली होती आणि लागली सुद्धा 1 नंबर. सर्वांना आवडली. तर मुलं पण म्हटली पुढच्या वेळी करशील त्यावेळेला अशीच कर मिसळ. तर बघू शकता इथं आता आम्ही मिसळ पाव खाया घेतलेला आहे. तर रंग बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटत होतं. तर मिसळ पाववरती ताव मारून घेतला, म्हणजे म्हटलं आजार पण थोडं कमी होईल, सर्दी वगैरे कमी होईल. तर म्हटलं आता सगळं काम आहे ते आवरून घ्यावं. सगळं घरातलं काम आवरून घेतलं. त्यानंतर टेरेसवरती कपडे सुकायला टाकाय गेलेली होती. तर बाहेरचं वातावरण पण म्हटलं चला तुम्हाला दाखवू. तर बघू शकता सकाळच्या 9 वाजलेल्या होत्या. कसं वातावरण आहे. दिवाळीमध्ये घराची सगळी डीप क्लिनिंग करून घेतलेली होती, पण कपाट काय आतून साफ केली नव्हती. म्हटलं मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे, आता तर आपल्याला लक्ष्मीपूजन दर गुरुवारी करावं लागतं, म्हणून कपाट सुद्धा साफ करून घ्यावी. सगळं सामान कपाटातलं आहे ते काढून घेतलं. आता मुलांची बुक्स बघचिला तर इकडे एक तिकडे एक सगळी बुक्सच होती, ती सुद्धा काढून घेतली आणि तारेचा कात्या घेऊन सगळं फर्निचर आतन घासून घेतलं, पुसून घेतलं आणि त्यानंतर कपाट आहे ते लावून घेतलं. लावल्यानंतर तुम्हाला दाखवते किती छान दिसतं. जिकडं हात फिरत तिकडं लक्ष्मी फिरत असं म्हणतात ना, ती म्हण बरोबर आहे. तर बघू शकता कपाट सगळी स्वच्छ करून सामान लावल्यानंतर किती सुंदर असं कपाट दिसतंय ना. आता खालची पण मला कपाट साफ करायची होती, ती सुद्धा साफ करून घेतली. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय.